पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपले मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब, त्याचबरोबर संसद रत्न खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, त्याचबरोबर दुसरे खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब, आमदार भुसारा साहेब, मंचावर उपस्थित फाळके तात्या असतील, संदीपजी वरपे असतील, सुनीताताई भांगरे असतील, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व माझ्या समोर उपस्थित तमाम अकोला तालुक्यातील माईबाप जनता. खरं तर शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा आपल्या अकोला तालुक्यामध्ये आलेला आहे, आपल्या कळस गावामध्ये, कोतुळ गावामध्ये आलेला आहे. खरं तर एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे का ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी काढली जयंत पाटील साहेबांनी. आज आपण नेहमीच म्हणतो का आपला महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. परंतु अलीकडे आपण बघतोय आज या महाराष्ट्रावर कोणीतरी डोळा ठेवून आहे, महाराष्ट्रावर ओरबडून खायचा प्रयत्न केला जातोय, महाराष्ट्रामध्ये जाती जाती भांडणं लावले जात आहे, महाराष्ट्रामधले जे काही पक्ष होते पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळं आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ही शिवस्वराज्य यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढली, कारण की हा महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे. आणि या यात्रेच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगू इच्छितो सगळ्यांना, कोणी किती डोळा या महाराष्ट्रावर ठेवला, परंतु जोपर्यंत आपल्या महाराष्ट्राचे सह्याद्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुढे भक्कमपणे उभं आहे, कोणीही या महाराष्ट्राकडे डोळा करून पाहू शकत नाही आणि कोणी या महाराष्ट्राचं वाटोळं करू शकत नाही. आज मित्रांनो, मगाशी जयंत पाटील साहेबांचं एक मोठं स्वागत आम्ही तिथं कोल्हे साहेब केलं. बॅनरवर लिहिलं होतं गद्दारांच्या टोळीमधला एक निष्ठावान शिलेदार. ज्या वेळेस जयंत पाटील साहेबांकडे आम्ही बघतो आम्हाला दोन उदाहरणं आठवतात. पहिलं म्हणजे तानाजी माळुसरे. ज्या वेळेस कोंढाणा किल्ला सर करायचा होता त्यावेळेस रायबाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरेंनी सांगितलं का मी लढाई करायला जातो. मुघलांच्या विरोधात ती लढाई झाली, प्रचंड घनघोर लढाई झाली, जीवाची आहुती दिली. परंतु प्रामाणिकता काय असती, महाराजांचा शिलेदार कसा असतो, तूच बरही माग हल्ला नाही, या पद्धतीने जयंत पाटील साहेबांनी मागच्या काळामध्ये काम केले. दुसरं उदाहरण म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. ज्या वेळेस शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे जायचं होतं त्यावेळेस तिथं आदिलशाही सरदारनी हल्ला केला. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही विशाळगडाकडे जा, लाख मावळे मेले तरी चालेल परंतु लाखोंचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. महाराज गडावर पोहोचले, बाजीप्रभू देशपांडेंनी तिथं त्यांचा जीव गमावला. परंतु प्रामाणिक शिलेदार कसा असतो, जयंत पाटील साहेब ज्या वेळेस आम्ही तुम्हाला बघतो आम्हाला निष्ठा कळती काय असतं. त्यामुळे मित्रांनो जोरदार टाळ्या जयंत पाटील साहेबांसाठी वाजवा, जे प्रामाणिकपणे आपल्या पवार साहेबांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. आज जयंत पाटील साहेबांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो का साहेब या राज्यात गद्दारी झाली, या तालुक्यात गद्दारी झाली, परंतु पवार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मी शब्द देतो, येणारा काळामध्ये या अकोला तालुक्यामध्ये तुतारी वाजल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो. अनेकांना शिकायला मिळतं जयंत पाटलांकडनं. मी भल्या भल्यांना अमोल कोल्हे साहेब सांगतो, द ओनली अँड ओनली जायंट किलर, द ओनली अँड ओनली करेक्ट कार्यक्रम करणारे स्पेशलिस्ट ते म्हणजे जयंत पाटील साहेब आहेत. एक वेगळी ऊर्जा जयंत पाटील साहेबांकडनं आपल्याला मिळती. पवार साहेबांचा पक्ष फोडला, ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं ते साहेबांना सोडून गेले. त्यातला एक आपला आमदार होता 2019चा, ज्याला आपण वर्गणी काढून दिली, ज्यांच्याकडे पैसे नव्हते सगळ्यांनी वर्गणी काढून निवडून आणलं. मग तिकडे भांगरे साहेब असतील, महाविकास आघाडीतले सगळे नेते असतील, सगळ्यांनी जीवाचं रान केलं. परंतु वाईट ह्या गोष्टीचं वाटतं का त्या माणसांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये
या गद्दाराचा बदला घेणार की नाही? जोरात आवाज आला पाहिजे. मित्रांनो, राजकोटमध्ये महाराजांचा पुतळा पडला. जे शिवाजी महाराज उभे महाराष्ट्राचे बाप आहेत त्यांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला. कोल्हे साहेब आता टेंडर काढलंय 20 कोटीचं. परंतु शब्द मी एक देऊ इच्छितो, त्या महाराजांच्या पुतळ्याला अनावरण करण्यासाठी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच जाणार. हा शब्द देखील तुम्ही नोंद करून घ्या. आज महायुती सरकार वेगवेगळ्या फसव्या योजना काढतायत. लाडकी बहीण योजना असू द्या, अनेक योजना काढतायत. 1,500 रुपये देत आहेत. माझ्या आईने सांगितलं या 1,500 पेक्षा आमच्या महिलांना 15,000 कसे कमवता येतील अशा योजना येणाऱ्या काळात आपल्याला काढायच्या आहेत. मित्रांनो, आज जयंत पाटील साहेब बऱ्याच दिवसानंतर तालुक्यात आलेत. लंके साहेब आहेत, अमोल कोल्हे साहेब आहेत. मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो, हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे. हा डाव्या विचाराचा तालुका आहे, चळवळीचा तालुका आहे, आरेला कार्य करणारा तालुका आहे. आणि या तालुक्यामध्ये इतिहास जयंत पाटील साहेब असा आहे का मागच्या 40 वर्षामध्ये जे उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले, लोकांनी बघितलं नाही उमेदवार कोण आहे, लोकांनी बघितलं का ह्या उमेदवाराचं नेतृत्व राज्यात कोण करणार आहे. त्यात मग माझे आजोबा यशवंतरावजी भांगरे साहेब असतील, त्यानंतर मधुकररावजी पिचड साहेब असतील, तर काल परवाचे आमदार. त्यामुळे येणाऱ्या काळात हा तालुका पवार साहेबांच्या विचारासोबतच भक्कमपणे उभा राहणार आहे. सध्याची तालुक्याची परिस्थिती, काल जयंत पाटील साहेब भंडारदऱ्याला मुक्कामी होते. त्यांना मी आपल्या तालुक्याची परिस्थिती सांगत होतो. साहेबांना मी एकच गोष्ट सांगतो की साहेब, मागच्या 5 वर्षामध्ये या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी साधा एक सुद्धा प्रस्ताव केला नाही का आमच्या अकोला तालुक्यात एक नव्याने कॉलेज झालं पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या, लंके साहेब मेडिकल कॉलेज असू द्या. आमच्या पोरांना संगमनेरला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं. आज इथं कॉलेज झालं पाहिजे. आज तुम्हाला सांगू इच्छितो, MIDC चे गाजरं दाखवलेत का नाही? 50 एकरात MIDC होणार आहे जयंत पाटील साहेब आमच्याकडे. परंतु त्या विद्यमान आमदारांना मी सांगू इच्छितो, एक गोष्ट स्पष्ट करा, तुम्ही त्या MIDC ला पाणी आणणार कुठून? तुम्ही तिथे रस्ते कधी करणार? ती MIDC कधी चालू होणार? किती तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार? हा सरकारी GR आहे मित्रांनो. सरकारी GRचा आपल्याला माहिती आहे, सरकारी GR आणि 6 महिने थांब. निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला गाजर दिले दाखवत आहे. साहेब आमच्या माय माऊली आळ्या फाट्याला जातात, अमोल कोल्हे साहेबांकडे तिथे रोजानी कामाला जातात. लिलाव होतो, जिवंत लिलाव आमच्या लोकांचा रोज सकाळी होतो. हे बनकर फाटा आम्हाला थांबवायचंय, इथं आम्हाला रोजगार आणायचा आहे साहेब. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, हा तालुका पर्यटन तालुका करावा लागेल. आज युवकांचे लग्न होत नाही, नोकरी नाही तो छोकरी नाही, ही मन आपल्याला माहिती आहे साहेब. आता सरकार उद्या नव्याने स्वयंवर सुद्धा ठेवायला मागं पुढे पाहणार नाही. तुम्ही सांगतात भाषणात का सरकार कपडे सुद्धा काढून देईल. उद्या पोरांनी मागणी केली, पोरी पाहून द्या, सरकार तेही पाहून देईल. इतकं खालच्या पातळीचं सरकार या राज्यात आलेलं आहे. हा स्वाभिमानी महाराष्ट्र वाचवायचा असेल तर पवार साहेबांच्या विचारासोबत, जयंत पाटलांच्या विचारासोबत आपल्याला राहावं लागेल. पाण्याबद्दल मी बोललो साहेब, इतका पाऊस पडतो आमच्या तालुक्यामध्ये, परंतु आमच्या उन्हाळ्यामध्ये पिकाला पाणी राहत नाही. तुम्हाला मी सांगितलं, निळवंड्या धरणाला तुम्ही पैसे दिले, तुम्ही जलसंसाधन मंत्री होते, तुम्ही निळवंड्याच्या कामासाठी पैसे दिले. परंतु आज इथले पालकमंत्री टेस्टिंगच्या नावाखाली पाणी घेऊन जात आहेत. ते पाणी आमच्या वावरामध्ये पाझरतंय. मागचे 4 पिकं खराब झाले, पंचनामे झाले, परंतु आम्हाला अद्यापही पैसे मिळाले नाही. आता दिलंय आश्वासन 21 ऑक्टोबरचं, बघू आपण काय होतं. मित्रांनो, अनेक प्रश्न जयंत पाटील साहेबांना मी सांगितलं की साहेब, पश्चिमेला जाणारं पाणी पूर्वेला वळवायला लागेल. जे काही 2013 मध्ये चितळ्यांनी सर्वे केला होता, त्या धर्तीवर गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी वाढवावं लागेल. आणि तुम्ही आम्हाला शब्द द्या का येणाऱ्या काळात आपल्याला बंधारे आणि धरणं बांधता येतील. आमच्या वरच्या पट्ट्यात गेलं तर बुडीत बंधारे बांधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इकडं बिताका धरण असू द्या, अनेक प्रश्न साहेब पाण्याचे प्रलंबित आहेत. दुसरी गोष्ट, शेतकरी साहेब, शेतकरी आमचा सुखी नाहीये. आज अनेकांनी सांगितलं इथं सोयाबीनला भाव नाही, कांद्याला हमी भाव नाहीये. परंतु एक प्रामुख्याने मी एक गोष्ट सांगू इच्छितो साहेब, आमचा हा तालुका दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड पुढे आहे. लंके साहेब 3 लाख लिटर दूध आहे. तुम्ही आंदोलनाला आले होते. एक छोटं उदाहरण कोल्हे साहेब मी देऊ इच्छितो. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 37 रुपये भाव होता. आता सध्याचा भाव 24, 25, 27 पकडा. सरासरीने 10 रुपये नुकसान आपल्या शेतकऱ्याच्या प्रति लिटर मागं होतंय. ती या तालुक्याचा 30
लाख रुपये नुकसान होत आहे, महिन्याचं 9 कोटी रुपये आणि वर्षाचं 108 कोटी रुपये. हे 1,500 रुपये आमच्या महिलांना देऊन तुम्ही भर काढणार आहे का? द्या ना आमच्या दुधाला चांगला हमी भाव, नको तुमची हे लाचारी आम्हाला 1,500 रुपयाची. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला असं सरकार आणायचंय जे आपल्या शेतमालाला हमी भाव देईल, दुधाला हमी भाव देईल. जयंत पाटील साहेब, हा आदिवासी तालुका आहे, इथं 50% गावं पेसा कायद्या अंतर्गत आहेत. परंतु लंके साहेब, मध्यंतरी तुम्ही बातमी ऐकली असेल, नाशिक या ठिकाणी आमच्या पोरांनी पेसा व भरतीसाठी आंदोलन केलं. 12,500 जागा रिक्त. कोल्हे साहेब, तुमच्या मतदारसंघातही आदिवासी लोक राहतात. आज पेसा भरती जर झाली तर आमच्या अकोला तालुक्यातील प्रत्येक आदिवासी गावातील 4-5 तरुण सरकारी कामाला नोकरीला लागतील. परंतु मध्यंतरी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता का 15 सप्टेंबरला आम्ही काय करू, तुमच्या भरती करून घेऊ. परंतु 15 सप्टेंबरला आमच्या काळजाला ठेच पोहोचणारा असा एक GR निघाला, तो म्हणजे धनगरांना आदिवासींमध्ये आंदोलन द्यायचं. इथं आम्ही जातीवाद करत नाही, आमचं काय म्हणणं नाही, ज्याला आरक्षण द्यायचं त्याला तुम्ही सेपरेट आरक्षण द्या. अहो पण 75 वर्ष होऊन गेले, आमचा आदिवासी समाज अजूनही देखील मागच राहिलाय. त्याच्यात तुम्ही जातीयवाद करायचा प्रयत्न करताय. धनगरांना जरूर आरक्षण द्या, पण आमच्या आदिवासींच्या कोट्यातलं देऊ नका. लोकसभेमध्ये गडचिरोली पासून तर जुन्नर तालुक्यापर्यंत ज्या वेळेस अमित शहाची एक व्हिडिओ क्लिप फिरली का आदिवासींचं आरक्षण काढून देणारे, या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आदिवासी जनता इंडिया अलायन्स सोबत राहिली, महाविकास आघाडी सोबत भक्कम राहिली आणि 31 खासदार निवडून गेले विजय देशमुख साहेब. त्याच पद्धतीने आता जी काही आता यांनी GR काढायची पद्धत केली आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आदिवासी समाज हा महाविकास आघाडी सोबतच भक्कमपणे उभा राहील. एक गोष्ट जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो, पवार साहेबांनी एक खंत व्यक्त केली त्या दिवशी. लंके साहेब, पवार साहेब जाताना मला सांगितलं का आम्ही त्या तालुक्याला मी भरपूर काय दिलं, 13 ते 15 वर्ष मंत्रीपद दिलं. संगमनेर तालुक्याला मंत्रीपद नंतर मिळालं, अकोला तालुक्याला पहिलं मंत्रीपद होतं. त्यानंतर ह्या तालुक्यातील आदिवासी समाजासाठी बजेटमध्ये 9% आरक्षण दिलं. एवढी मोठी देण पवार साहेबांची होती. परंतु साहेबांनी खंत व्यक्त केली, जो विकास या तालुक्याचं होणं अपेक्षित होतं ते झालं नाही. साहेबांनी मला शब्द दिलाय का आम्ही तू गावोगावी जा, लोकांची चर्चा कर आणि लोकांना एक विश्वास दे का येणाऱ्या काळात आपलं सरकार येणार आहे आणि जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते मी तुझ्या माध्यमातून पूर्ण करल, हा विश्वास तू लोकांना दे, साहेबांनी सांगितलं. आज लाडकी बहीण योजनेला पैसे कुठून जातात कोल्हे साहेब? आदिवासींच्या बजेट मधून. आमचं हरकत नाही, तुम्ही 1,500 रुपये द्या, पण बजेट मधले पैसे जर तुम्ही आमचे हिसकून घेणार असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही. येणाऱ्या काळात यांना दाखवून द्यावा लागेल. मित्रांनो, वेळ भरपूर झालाय. 2019 मध्ये जयंत पाटील साहेब या तालुक्यानी वर्गणी काढून परिवर्तन केलं. मी बोललो, लोकांना वाटलं आपण सेवक निवडून देतोय, पण आपला सेवक मालक होऊ पाहतोय. आमचा सेवक मालक झाला, जातीय जातीमध्ये भांडण लावले. मित्रांनो, लोकांना तो भिकार भंगार म्हणायला लागला. आज ज्याला वर्गणी काढून दिली तो आपल्याला भिकार भंगार म्हणतो. येणाऱ्या काळामध्ये त्याला योग्य ती जागा आपल्याला दाखवायलाच लागेल आणि हा शब्द आदरणीय पवार साहेबांना तुम्ही द्या. आज माझे विरोधक लंके साहेब, मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतो. आमचे विरोधक माझ्या व्यवसायावर चांगला डोळा ठेवणे चांगली गोष्ट आहे. मी निरोप पाठवला, बोध घ्या, शिकण्यासारखं भरपूर काय आहे. पर अगर बात खानदान पे आएगी तो हम भी कुछ कहना चाहते हैं. तुमचं हॉस्पिटल, तुमचं जे हॉस्पिटल होतं, तुमच्या उपजीविकेचं साधिक होतं, त्यात तुमचं कुटुंब चालायचं. मागच्या 5 वर्षापासून तुम्ही हॉस्पिटल बंद केलंय. मग आज जो काही बात चाललाय, जे काही राजकारण तुम्ही करू पाहताय, ते पैसे येता कुठून, या जनतेला उत्तर तुम्ही द्या. हरामाच्या पैशावर तुम्ही मस्ती करता. आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसता, लोकांमध्ये जातीय जातीवाद पसरवता. हा अकोला तालुका गुन्हा गोविंदाने नांदणारा तालुका होता. इथं तुम्ही विष फिरता. येणाऱ्या काळात मित्रांनो, हा जो का आपला पुरोगामी अकोला तालुका आहे तो आपल्याला वाचवायचा आहे. त्यामुळे मी त्या माझ्या विरोधकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, मी शांत आहे बाबा, मला शांत राहू दे. माझ्यावर माझ्या वडिलांचे आईचे चांगले संस्कार आहेत, त्यांच्या विचारानं मी काम करतोय, कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जातोय. तुझं माझं भांडण व्यक्तिगत करू, परंतु हा प्रश्न आमच्या तालुक्याच्या विकासाचा आहे आणि तू जे काही विकास या तालुक्यामध्ये करू पाहतोय, 200 कोटीचा मालक कोण झालं मला बोलायची गरज नाही. मित्रांनो, किती टक्के कमिशन खातात आपल्याला काही सांगायची गरज नाहीये.
अरे ज्या माणसाकडे निवडणूक लढायला पैसे नव्हते ते आज मोठे मोठे कार्यक्रम करताय. मी गमतीने मगाशी सांगितलं, खांद्यावर बसून डीजे लावून गावात जात आहे. पैसा येतो कुठून याचा विचार सुद्धा या तालुक्यातील जनतेने केला पाहिजे. आज मी एकच शब्द या सभेच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांच्या साक्षीने देतो. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, चांगलं शिक्षण झालंय, परदेशात शिकून आलोय. मला काही कमिशन खायची नाही, टक्केवारी खायची नाही. प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करण्यासाठी मी इथं आलोय. अमोल कोल्हे साहेब, तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र होते. तुम्ही भंडारदरा आलेले भेटलो. माझ्या वडिलांचे 2 स्वप्न होते. पहिलं स्वप्न होतं या तालुक्याचा आमदार बनायचं. दुसरं स्वप्न होतं तालुक्याचा आमदार बनून या तालुक्याचं कॅलिफोर्निया करायचं, नंदनवन करायचं. आज पहिलं स्वप्न पूर्ण झालं नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या वडिलांचं दुसरं स्वप्न हा अमित बांगरे 100% पूर्ण करणारा शब्द मी तुम्हाला देतो. मी जयंत पाटील साहेबांना एकच विनंती करतो, साहेब आपलं सरकार येणार आहे. आज या तालुक्यातील जनतेला तुम्ही एक शब्द द्या का आपलं सरकार आल्यानंतर 1 वर्षाच्या आत हा अकोला तालुका पर्यटन तालुका आपण जाहीर करणार. माझं स्वप्न आहे का ह्या अकोला तालुक्यात प्रत्येक गावामध्ये 12 महिने शेती झाली पाहिजे. इथं चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, इथं रोजगार मिळाले पाहिजे. लंके साहेब मध्यंतरी एका सूत्राने सांगितलं का अमित बांगरे 3 घोषणा करणार आहे. आणि आतुरता लागली तालुक्याला का अमित बांगरे 3 घोषणा काय करणार आहे. परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो, या 3 घोषणा हा अमित बांगरे स्वतःच्या जीवावर करणार आहे. सरकार आपलं येणारच आहे. सरकार आल्यानंतर आपल्याला जयंत पाटील साहेब, पवार साहेबांचा पाठिंबा मिळणारच आहे. परंतु पहिली जी माझी घोषणा आहे का राजूर या ठिकाणी साहेब आम्हाला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढायचंय. या तालुक्यामध्ये तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. आंबेवंगन ह्या गावामध्ये एका महिलेला सर्पदोष झाला. तिला वेळेवर लस मिळाली नाही, त्या महिलेला जीव गमवावा लागला. माझ्या वडिलांना कार्डियक ॲम्ब्युलन्स मिळाली नाही, जीव गमवावा लागला. माझ्या वडिलांचे अनेक मित्र, एक ट्रस्ट आम्ही पाहिली आहे, त्या ट्रस्टच्या माध्यमातून राजूर या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल आपण काढणार आहे. मित्रांनो, या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या. दुसरी गोष्ट, महिलांना हे सरकार 1,500 रुपये देतोय. मी वेगळं स्वप्न बघतोय अमोल कोल्हे साहेब, मला या महिलेला सक्षम करायचंय. मी जयंत पाटील साहेबांपुढे एक गरज मांडतो की सरकार आल्यानंतर आमच्या तालुक्याला एक महिला दूध संघ द्या. महिला दूध संघ याच्यासाठी का त्या दूध संघामध्ये राजकारण होणार नाही. मी नेदरलँड मध्ये होतो, तिथं दूध धंदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, चांगले पैसे कमवता होतात. मी जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून काम करत असताना गायांचं धोरण 2 गायांचं 4 गाया केलं. परंतु महायुतीच्या सरकारमध्ये भाव कमी होते म्हणून आम्ही कर्ज वाटप केलं नाही. आपल्या सरकार आल्यानंतर एक प्लॅनिंग करून मग पंजाबी गाया घ्यायच्या असतील तर पंजाबी घेऊ, हायब्रिड घ्यायच्या असतील तर हायब्रिड घेऊ, परंतु चांगला व्हेटरनरी डॉक्टर, वातावरण अभ्यास करून कर्ज वाटप करू आणि एक चांगला दूध संघ काढू. आणि महिलांना एक शब्द देतो, हे तुमच्यासाठी करायचंय आणि त्याच्यामध्ये राजकारण कवडी मात्रा येणार नाही हा शब्द देखील देतो. हा तालुका आदिवासींचा देखील तालुका आहे. 50% लोक इथं आदिवासी राहतात. तिसरी गोष्ट जी आपली आहे ती म्हणजे ज्या भंडारदरामध्ये काल जयंत पाटील साहेब मुक्कामी होते, त्या भंडारदरामध्ये आपल्याला राघोजी भांगरेंची सृष्टी उभी करायची आहे. साहेब, राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक, राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नाव जरी घेतलं तर आमचं हूर भरून येतं, ऊर्जा मिळती. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांसाठी आणि आमच्या आदिवासी समाजासाठी त्या भंडारदरा धरणाच्या जवळ आम्ही एक राघोजी भांगरेंची सृष्टी उभं करणार आहोत. आज आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात. आदरणीय जयंत पाटील साहेबांना एक विश्वास दिलाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारासोबत आपल्याला तुतारी वाजवायची आहे. हे देखील शब्द मी साहेबांना देतो. आपण सर्वजण इथं मोठ्या ताकदीने आलात. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20 ते 50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसंच इतरही खरेदीवर 20 ते 50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही. या, पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या.
आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, बाजारतळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75 88 51 31 33.